तू रोज घर साफसुद्धा करत नाही, पण तरीसुद्धा तुझं घर एवढं चकचक कसं दिसतं? ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला व्हिडिओ पाहूया. मला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुझ्या घरात एवढी स्वच्छता कशी असते आणि सगळं घर टापटीप कसं असतं? तर याचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. माझ्या ज्या काही सवयी आहेत त्या नक्कीच तुम्हाला फायद्याच्या ठरतील आणि तुम्हीसुद्धा जर अंमलात आणाल तर तुम्हालासुद्धा तुमचं घर छोटं असो किंवा मोठं असो अगदी कमी वेळामध्ये छान स्वच्छ आणि टापटीप ठेवता येऊ शकतं. खूप जास्त काही करायचं नाही आहे. तर बघा, दिवसाची सुरुवात कधी होते ना, जेव्हा मुलं वगैरे शाळेत जातात आणि घरात आपण असतो तेव्हा कामाचा खूप पसारा असतो ना, तेव्हा खरं दिवसाची सुरुवात होते. तर माझ्या घरामध्ये किचन, हॉल, बेडरूम असे 4 रूम आहेत टोटल. तर मी सुरुवात करते हॉलपासून. तर दिवसभर खिडक्या आणि दरवाजे उघडे असल्यामुळे बारीक बारीक धूळ घरामध्ये येते आणि ती सोफ्याखाली, कॉटखाली, शोकेसखाली अशी जाऊन बसते. माझ्याकडे जरी हाऊस हेल्पर जरी असली ना, तरीसुद्धा ती एवढं असं काम करू शकत नाही जेवढं आपण करतो. त्यामुळे ती येण्याच्या आधी मी माझ्या घरातली सोफ्याखालची, बारीक कोपऱ्यांच्या मागची, टेबलच्या मागची, गादीच्या खालची, शोकेसच्या खालची अशी सगळी बारीक बारीक धूळ किंवा कचरा काढून घेते. आणि कधी कधी काय होतं ना, शंभूचे पेन्सिल, रबर अशा बऱ्याचशा बारीक सारी गोष्टी असतात ज्या सोफ्याखाली इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि त्या वेळेवर मिळत नाही. तर असं जर आपण केलं ना, तर नक्कीच आपल्या वस्तू आपल्याला मिळतील सुद्धा आणि घर अगदी धूळ फ्री राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा. घरात पसारा असण्याचं मेन कारण म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू. अशा खूप साऱ्या वस्तू असतात जी लहान मुलं काढतात, परत ते जागेवर ठेवत नाही आणि आपण त्याच्याकडनं अपेक्षा नाही करू शकत की ते जागेवर ठेवतील. तरी मी शंभूला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत की स्वतःच्या गोष्टी स्वतःवर जागेवर ठेवणे. घरात पसारा होण्याचं मुख्य कारण म्हणजे तेच आहे की वापरलेल्या वस्तू जागेवर न ठेवणे. त्यामुळे तुम्ही घरातल्या इतर लोकांनासुद्धा तशी सवयच लावायची की तुम्ही जी वस्तू घेतलेली आहे ती तिथेच ठेवायची आणि प्रत्येक गोष्टीसाठी ना प्रॉपर जागा असावी, म्हणजे त्या गोष्टी बरोबर त्या जागी आपल्याला मिळतात. घरातल्या कोणी जर एखादी वस्तू आपल्याला मागितली तर आपल्याला विचार करायला नको की अरे कुठे ठेवलेली असेल. पटकन जागा असेल ना तर लगेच आपण ती तिथून काढून देऊ शकतो किंवा सांगू शकतो की त्या जागी आहे. यामुळे तुमचंसुद्धा स्ट्रेस कमी होतो आणि मेहनतसुद्धा कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे जिथे धूळ दिसेल ना तिथून लगेच ती साफ करायची. असं नाही की आपण डीप क्लिनिंग करू तेव्हा साफ करू, तर तसं नाही करायचं. जिथे छोट्या छोट्या गोष्टी असतात, शोपीस असतात, तिथे जर धूळ दिसली की ती लगेच क्लीन करायची. डीप क्लिनिंग करू तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी करूच, पण जेव्हा आपण घरामध्ये एंटर करतो, ज्यावेळी आपल्याला गोष्टी दिसतात त्या अशा खराब नको दिसायला, म्हणून त्यावरची धूळ पटापट साफ करायची आणि त्यांच्या जागेवर व्यवस्थित ते ठेवून द्यायचे. माझ्या घरामध्ये ना मी अगदी मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहेत. घर खूप मोठं आहे म्हणून प्रत्येक कॉर्नर आणि कॉर्नर भरून ठेवावा, अगदी गच्च भरावा, अगदी शोपीस म्युझियम असल्यासारखं घर सजवावं असं मला बिलकुल आवडत नाही. घर छान मस्त सुटसुटीत तेव्हाच दिसतं ज्यावेळी तुमच्या घरामध्ये पसारा कमी असेल आणि तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूसुद्धा खूप कमी असतील आणि खूप छान असतील, तेव्हा त्या गोष्टी हायलाईट होतात आणि छान स्वच्छ दिसतात. चौथी गोष्ट म्हणजे कपड्यांचा पसारा. आजकाल कपडे धुणं मशीनमुळे जेवढं सोपं झालेलं आहे ना, पण कपड्यांना घडी घालण्याचं मशीन आजपर्यंत आलेलं नाही आहे. त्यामुळे ते कपडे ह्या कोपऱ्यात पड, त्या कोपऱ्यात पड, ह्या खुर्चीवर पड, त्या खुर्चीवर पड असं कित्येक घरांमध्ये होतं. तर माझ्याकडे मी जेव्हा कपडे काढून आणते, वाळलेले कपडे जेव्हा घरामध्ये आणते तेव्हाच मी त्याचं सेपरेशन करते. म्हणजे शंभूचे कपडे वेगळे, मिस्टरांचे कपडे वेगळे आणि इतर किचनचे कपडे वेगळे, असे सगळे कपडे वेगवेगळे करते. आणि सगळ्यांना सवयच लावलेली आहे की स्वतःचे कपडे स्वतःहून कपाटात ठेवायचे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कपड्यांना वेगवेगळी जागा आहे. तर त्या पद्धतीने ते प्रत्येकजण आपापल्या कपाटामध्ये हे कपडे अरेंज करतं. तर त्यामुळे माझे हे एक काम कमी होतं. मी फक्त कपड्यांच्या घड्या करून ठेवते. प्रत्येकाचे कपडे हे वेगवेगळे घड्या करून ठेवते आणि मग ते लोक स्वतःचे कपडे कपाटामध्ये ठेवतात. हे एक काम केल्याने ना खूप ताण कमी होतो, त्रास कमी होतो आणि कपड्यांचा पसारा पटकन आवरला जातो. आणि जे काही कपडे धुवायचे असतात ते लगेचच्या लगेच बाथरूममध्ये ठेवायचे किंवा एक बास्केट करायची आणि त्यामध्ये धुवायचे जे कपडे असतात ना ते जमा करून ठेवायचे. आणि रोजच्या रोज मशीन लावण्यापेक्षा 2 दिवसातनं एकदा मशीन लावायची सवय करा. याने काय होतं ना, आपलाच ताण कमी होतो.
कारण की माझ्याकडे सेमी मशीन आहे आणि सेमी मशीन म्हटलं की खूप धावपळ असते, खूप लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे आपली हातातली कामं सोडून ते मशीनच्या पाठी लागावं लागतं. त्यामुळे ना जेव्हा मला फ्री वेळ असतो त्यावेळेस मी मशीन लावते. 5वी गोष्ट मी करते ती म्हणजे घरातल्या कपड्यांचा पसारा कमी करते. जशी जशी मुलं मोठी होत जातात तशी तशी त्यांची कपड्यांची साईज छोटी होत जाते आणि ते कपडे आपण कुणाला तरी देऊया किंवा काहीतरी उपयोग करूया म्हणून आपण ते तसेच जतन करून ठेवतो. तर असे कपडे जास्त दिवस न ठेवता कुणाला तरी देऊन टाकायचे किंवा त्याचा काहीतरी रियूज करायचा. याने कपाटातली जागासुद्धा कमी होते आणि इतर कपड्यांना जागा मिळते आणि घरसुद्धा नीटनेटकं आवरलेलं दिसतं. 6वी गोष्ट म्हणजे मी ज्या रूममध्ये जाते ना त्या रूममधला पूर्णपणे क्लिनिंग करूनच बाहेर पडते. म्हणजे काय, आता मी ह्या रूममध्ये आली की ह्या रूममध्ये जे काही इकडे तिकडे पडलेलं आहे, जे अजिबात व्यवस्थित नाही आहे, ते सगळं काही व्यवस्थित लावायचं, सगळ्या गोष्टी साफ करायच्या, धूळ साफ करायची, सगळं काही नीटनेटकं जागेवर ठेवायचं आणि जे काही गोष्टी धुवायच्या आहेत, इकडे तिकडे पडलेल्या आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित नीटनेटक्या लावून ठेवायच्या. अगदी 5 ते 6 मिनटं लागतात ह्या गोष्टीला, पण अगदी परफेक्ट असं हे समाधानकारक काम होतं. आणि हे जर असंच जर अस्ताव्यस्त ठेवलं तर ते दिसायलासुद्धा छान दिसत नाही आणि निगेटिव्हिटी पसरते ती वेगळीच. तर अशा पद्धतीने कामाची पद्धत जर तुम्ही ठेवली तर त्याचा ट्रेस तुम्हाला नक्कीच कमी पडणार आहे आणि खूप जास्त पसारासुद्धा घरामध्ये दिसणार नाही आहे. पुढची गोष्ट मी काय करते, आठवड्यातनं एकदा सगळ्या काही गोष्टी धुवायला घेते. म्हणजे आज सोमवार आहे तर पिलो कवर धुतले, उद्या मंगळवार आहे तर बेडशीट धुतले, बुधवारी सगळे पडदे धुतले, असं आठवड्याचं रुटीन ठरवूनच ठेवलेलं आहे. तर आज मी घरातल्या सगळ्या काही पिलो कवर्स जे आहेत ना ते सगळे काही धुवायला घेणार आहे. तर मी मशीनमध्येच लावते, मशीनमध्ये सुद्धा ते छान क्लीन होतात. आणि तुम्ही बघत असाल की ह्या पिलोला ऑलरेडी कवर आहे आणि नंतर वरतून मी आणखीन एक पिलो कवर घातलेला आहे. हे ना काय होतं की आपण कधी पिलो कवर धुवायला काढले तर मग ते तसेच घाण दिसतात, म्हणून मी असे करून ठेवले आहे डबल कोटिंगसाठी. त्यानंतर बेडरूम आवरायला घेते. बेडरूममध्ये तर माहितीच आहे, आपण खूप पसारा असतो, शंभूचा होमवर्कचा पसारा, सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या काही व्यवस्थित आवरून ठेवाव्या लागतात. सध्या दोघंही मुलांची शाळा सकाळी असल्यामुळे ना सकाळची खूप गडबड असते, त्यामुळे अंथरुणं वगैरे उचलायला तेवढा वेळ मिळत नाही. पण जेव्हा मी क्लिनिंग करायला घेते, साफसफाई करायला घेते, तेव्हा सगळं काही बेडशीट वगैरे क्लीन करते, झाडझटक सगळं काही करते आणि नक्कीच ते खूप फायद्याचं ठरतं आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि तेवढाच वेळसुद्धा वाचतो. तर अशा पद्धतीने सगळं क्लीन केलेलं आहे. शक्य असेल ना तर फिटेड बेडशीट घ्यायची, म्हणजे त्याची सुरकुत्यासुद्धा पडत नाही आणि खूप छानसुद्धा दिसतं. तर ही बेडशीट मी घरीच बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देते नक्कीच. तर आता नंतरचं सगळ्यात शेवटचं काम असतं माझं ते म्हणजे किचन क्लिनिंग. पूर्ण घर जेव्हा माझं क्लीन होतं त्यानंतर मी किचन साफ करते, कारण की किचन झालं की मग सगळं काही रिलॅक्स होतं. ऑलरेडी घरातले सगळे रूम क्लीन आहेत आणि फक्त किचन राहिलं आणि किचन राहिल्यानंतर किचन क्लीन करून झाल्यानंतर सगळं घर खूप छान दिसतं. हा लुक मला बघायला खूप आवडतो, त्यामुळे मी आधी हॉलपासून सुरुवात करते तर शेवट हा किचनमध्ये करते. तर बघा आता हॉल आणि सगळे काही रूम खूप क्लीन आहेत आणि अशा वेळी तर अचानक माझ्या घरामध्ये पाहुणे आले तर ते डायरेक्ट किचनमध्ये नाही येणार, ते आधी हॉलमध्ये येतील आणि मग पुढे काय चहा पाणी घेतील तेव्हा ते घेतील. पण त्यांना जर हॉलच घाण दिसला तर त्यांना वाटेल की अरे बापरे किती घर घाण ठेवते, आणि तोच जर हॉल नीटनेटका स्वच्छ आवरलेला ते पाहतील तर ऑब्व्हियसली त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगलेच विचार राहणार आहेत. तर आता भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी असं पाणी गाळून ठेवते, म्हणजे ओटा क्लीन करता येतो व्यवस्थित. आणि जेव्हाही माझी भांडी घासून होतात, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, मी कधीही सिंक घासायला विसरत नाही आणि सगळ्यात आधी मी घासण्यासुद्धा खूप घासून ठेवते. प्रत्येक वेळी भांडी घासून झाल्यानंतर घासणीमध्ये भाताची कण, चपातीचं कण, बरेचसे कण लागलेलेच असतात आणि तेच पुन्हा आपण वापरायचं तर हे मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी घासणीसुद्धा व्यवस्थित ब्रशने घासून ठेवते, सिंक घासून ठेवते, सिंकच्या बाजूची जी काही भिंत आहे ती संपूर्ण घासून वगैरे स्वच्छ ठेवते. याने किचनमध्ये खूप छान वाससुद्धा येतो. मी बऱ्याचशा हॅक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत किचनबद्दल, तर त्या तुम्ही नक्की पहा माझ्या शॉर्ट्स व्हिडिओवर. भांडी घासण्यासाठी घासणी वेगळी आणि आपला किचन, सिंक, भिंत वगैरे हे घासण्यासाठी एक वेगळी घासणी करायची. ती कधीच भांड्यांना वापरायची नाही आणि भांड्यांची घासणी कधीच सिंक घासायला वापरायची नाही. हा एक नियम नेहमी लक्षात ठेवा.
रोजच्या रोज जर असं सिंक घासून ठेवलं तर येणारे कीटकसुद्धा येत नाही, झुरळसुद्धा येत नाही आणि बरेचसे जे काही आजार आहेत किचनपासून सुरू होणारे ते होत नाही. त्यामुळे ही एक चांगली सवय आहे. किचन सगळं काही भांडी घासून झाल्यानंतर सगळं काही किचन क्लीन करणं. आणि माझ्या किचन ओट्यावर म्हणजे काउंटर टॉपवर खूप पसारा बिलकुल नाही आहे. माझ्या घरामध्ये मोजक्याच वस्तू आहेत. त्यामुळे ना घर सुटसुटीत दिसतं आणि सुटसुटीत घर ना स्वच्छ असलं की ते खूपच छान दिसतं. भांडी सिंक वगैरे घासून झालं की माझं पुढचं काम असतं ते म्हणजे गॅस क्लीन करणं. मी कधीही ना बेसिनमध्ये खूप जास्त भांडी साचू देत नाही. भांडी थोडीशी जरी असली चहाची असो नाश्त्याची असो ती लगेच घासून स्वच्छ ठेवते. यामुळे काय होतं ना खूप जास्त भांड्यांचा पसारा होत नाही आणि एवढी सारी भांडी घासण्याचा सुद्धा लोड येत नाही. वेळोवेळी थोडी थोडी भांडी घासली ना तर किचन ओट्यावर कधीच जास्त पसारा दिसत नाही. आणि सगळ्यात शेवटी माझं काम असतं ते म्हणजे किचन ओटा क्लीन करणं. माझं हे फेवरेट काम आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या ओट्यावर पूर्ण रिकामा आहे. मला असाच ओटा आवडतो. माझ्याकडे जागा आहे म्हणून शोच्या वस्तू, कुंड्या हे घेणं ते घेणं हे मला बिलकुल आवडत नाही. बघा जेवढ्या वस्तू जास्त तेवढी आपल्याला मेहनत जास्त घ्यावी लागते. त्याच्या पाठी मेंटेनन्स तेवढा द्यावा लागतो आणि त्यात आपला वेळ जातो, चिडचिडापणा वाढतो. त्यामुळे जेवढं घर मोठं असेल आणि वस्तू कमी असतील तर घर नक्कीच खूप छान आणि स्वच्छ दिसतं. तर मैत्रिणींनो, या छोट्या सवयी लावल्यास ना रोज साफसफाई न करताही तुमचं घर अगदी स्वच्छ नीटनेटकं राहू शकतं. तुम्ही यापैकी कोणती सवय आधीपासून पाळतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, माझ्या अशा सवयींमुळे ना मला डीप क्लिनिंग करायची खूप जास्त गरज पडत नाही. रोज मी कुठल्या ना कुठला घराचा कोपरा साफ करते आणि तो स्वच्छ करते. तर बस आजपुरतं इतकंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा आणि शेअरसुद्धा करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.